महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन व राज्यपाल महाराष्ट्र यांना विनंती करण्यात आली आहे की महाराष्ट्र राज्यातील 2 ते 3 वर्षांपासून सततचा दुष्काळ व कमी पाऊस पडल्यामुळे येथील शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे। त्यांची आर्थिक परिस्थिती लयास गेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या सातबारावरील कर्ज संपूर्ण कमी करावं व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज वाटप करावे। गाईच्या दुधाला 3.5 ते 8.5 ला 50 रुपये प्रति लिटर प्रमाणे दर द्यावा। शेतकऱ्यांना खतावर जीएसटी 80% सबसिडी राज्य सरकार व केंद्र सरकार या दोघांनी मिळून द्यावी। शेतकऱ्यांच्या मुलांना पहिली ते ग्रॅज्युएट पर्यंत संपूर्ण शिक्षण मोफत द्यावे। शेतकऱ्यांना मदत म्हणून दर महिन्याला 10,000 रुपये भत्ता द्यावा। अण्णासाहेब पाटील महामंडळाला 25,000 कोटींचा निधी द्यावा व प्रत्येक तालुक्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कार्यालय स्थापन करावे। शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी। शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मोफत हॉस्टेल उपलब्ध करून देण्यात यावेत। शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव द्यावा। मराठा समाजाला ओबीसीतून 50% आत आरक्षण द्यावे। सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याची अंमलबजावणी करावी। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईमधील अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम लवकरात लवकर चालू करावे। शिवस्मारकमधील झालेल्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत करावी, असे निवेदन उपविभागीय अधिकारी वैजापूर यांना देण्यात आले। जर आमच्या मागण्या सरकार व प्रशासन यांनी पूर्ण केल्या नाही तर आम्ही महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे वैजापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे जन आंदोलन महाराष्ट्र राज्य सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या विरुद्ध जन आंदोलन उभे करू, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे। तसे निवेदनही तहसील येथे देण्यात आले आहे। रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक बाबासाहेब गानार, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। शेतकऱ्यांच्या पोरांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे। शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। अखिल भारतीय चावल संघटनेचा जय असो। अखिल भारतीय चावल संघटनेचा जय असो। शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी